सोलापूर जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस वाढला असून आता थेट महसूल मंत्र्यांच्या पुतळ्याचे दफन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। भीमा आणि शिना नद्यांच्या पात्रात शेकडो हायवा ट्रकची रांग आणि प्रशासनाचे अजब मौन। काय आहे हे संपूर्ण प्रकार? सोलापूर शहर हादरून गेलं आहे। भीमा नदी आणि शिना नदीच्या पात्रात वाळू तस्करांचे उघड दरोडे, शेकडो हायवा ट्रकची रांग आणि पर्यावरणाचा होतोय प्रचंड प्रमाणात ऱ्हास। प्रहार जनशक्ती पक्ष आता आक्रमक पवित्र्यामध्ये आहे। महसूल मंत्र्यांचा पुतळा वाळूत दफन करण्याचा थेट इशारा देखील यावेळेस देण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। अप्पर मंद्रुप तहसीलदार कार्यालयाच्या हद्दीत भीमा आणि शिना नद्यांच्या पात्रातून अवैधरित्या हजारो ब्रास वाळूचा उपसा सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे। विशेष म्हणजे प्रशासनातील काही अधिकारी आणि वाळू माफियांचे साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप आता होऊ लागलेत। हायवा ट्रकच्या रांगा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष नदीपात्रातून वाळू चोरण्यासाठी शेकडो हायवा ट्रकच्या रांगा लागल्या असून यामुळे नदीपात्र दिवसेंदिवस उथळ आणि विद्रूप होत चालले आहे। याचा थेट फटका पर्यावरणाला बसत असून भविष्यामध्ये पूर परिस्थिती ओढवल्यास काठाच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनेलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। सोलापूर जिल्ह्यातील या अवैध वाळू उपसा विरोधात प्रहार जनशक्ती संघटना आता आक्रमक भूमिकेत। प्रहारचे जिल्हा अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी पुराव्यांसह अप्पर तहसीलदारांना निवेदन दिले आहे। यावेळी त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली। जर ही वाळू चोरी थांबली नाही तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुतळा नदीपात्रामधील वाळूमध्ये दफन करू असा जळजळीत इशारा प्रहारचे अजित कुलकर्णी यांनी दिला आहे। प्रशासनाने तात्काळ वाळू चोरांवर कडक कारवाई करावी, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे जन आंदोलन उभे करण्याचा इशारा देखील यावेळेस प्रहार संघटनेने दिला आहे। आता या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे होणार का? वाळू माफियांच्या मुश्क्या आवळल्या जाणार का? सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक वास्तव समोर येत आहे। ज्यांच्या खांद्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे तेच आता गुन्हेगारांचे बॉडीगार्ड बनले आहेत का, असा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय। रात्रीच्या अंधारात लपून छपून होणारी वाळू चोरी आता भर दिवसा पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू आहे। आणि या संपूर्ण काळ्या धंद्याचा मास्टरमाइंड कोण आहे हे ऐकून तुमच्या पायाखालची देखील वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही। ज्यांच्या उपस्थितीमध्ये आपण बिनधास्तपणे जगत असतो आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्याच पोलीस दलातील पोलीस वसूलदार। पोलीस दलामध्ये महत्त्वाचा दुवा मांडण्यात येणारा पद म्हणजे पोलीस वसूलदार। आज तेच पोलीस वसूलदार वाळू तस्करांच्या खांद्याला खांदा लावून वाळू तस्करांना मदत करताना दिसत आहेत आणि त्यांच्याच जीवावरती, त्यांच्याच दमावरती हे वाळू तस्कर एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन करण्यास पुढे सरसावताना दिसत आहेत। आणि त्या दुव्याचं नाव आहे तो म्हणजे पोलीस वसूलदार। सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, मंद्रुप आणि भीमा नदी, शिना नद्यांच्या काठी सध्या एक वेगळे चित्र पाहायला मिळतंय। पूर्वी वाळू तस्कर पोलिसांच्या धाकाने रात्रीचे गुपचूप वाळू चोरायचे, पण आता चित्र बदलताना दिसतंय। आता कायद्याची भीती राहिली नाही, कारण भीती घालवणारेच आता तस्करांचे पाठीराखे आणि तस्करांचे भागीदार झालेले आहेत। प्रहार संघटनेने दिलेल्या पुराव्यानुसार शेकडो हायवा ट्रक दिवसाढवळ्या नद्यांच्या पात्रात उभे आहेत। नियमांची पायमल्ली होते, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, पण पोलीस प्रशासन मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून बसलं। हे वेडाचं सोंग कशासाठी, कोणाच्या इशाऱ्यावर हे सगळे धंदे राजरोसपणे सुरू आहेत। आता आपण पाहूया पोलीस वसूलदारांचा काळा कारभार। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, पोलीस दलात असा एक घटक आहे जो वर्दीची शान धुळीला मिळवत आहे। त्यांना म्हणतात पोलीस वसूलदार। पगार सरकारचा खायचा आणि इमान मात्र वाळू तस्करांकडे घाण ठेवायचं, हा या वसूलदाराचा एक कलमी कार्यक्रम झाला आहे। हे वसूलदार म्हणजे वाळू तस्कर आणि पोलीस प्रशासन यांच्यातील दुवा आहेत। हेच ते महाभाग आहेत जे तस्करांना सांगतात कोणत्या मार्गावरून गाडी काढायची, कधी धाड पडणार आहे आणि कोणाला किती पाकिट पोचवायचं आहे। आता यामध्ये काही ठराविक पोलीस स्टेशनमधील म्हणजेच
मंद्रुप पोलीस स्टेशनमधील, दक्षिण सोलापूरमधील वळसंग पोलीस ठाण्याच्या पोलीस स्टेशनमधील काही पोलीस कर्मचाऱ्यांची नावे सध्या वाळू तस्करांच्या वर्तुळात अत्यंत लोकप्रिय आहेत. कारण हे वसूलदार तस्करांना राजरोसपणे धंदा करण्याची हमी देतात. कोणताही अवैध धंदा पोलिसांच्या नजरेतून सुटत नाही. पण सोलापूरच्या नद्यांवरचा हा दरोडा पोलिसांना दिसत कसा नाही? कारण या वसूलदारांचे खिसे वाळूच्या पैशाने गरम झालेले आहेत. पोलीस प्रशासनाच्या आणि वाळू तस्करांच्या या भ्रष्ट युतीमुळे नद्याची पात्र खोल झाली आहेत. भविष्यात पूर आला तर शेतकऱ्यांची गावं वाहून जातील. म्हणूनच प्रहारचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी आता निर्वाणीचा इशारा दिला आहे. जर प्रशासन सुधारलं नाही तर आम्ही थेट महसूल मंत्र्यांचा पुतळा वाळूत दफन करू, असा इशारा यावेळेस त्यांनी दिला आहे. हे केवळ आंदोलन नाही तर हा पोलीस आणि प्रशासनाच्या विरोधात जनतेचा पुकारलेला एल्गार आहे. सरकारी खात्यात बसलेले हे बिभीषण जोपर्यंत बाहेर काढले जात नाहीत तोपर्यंत सोलापूरच्या नद्या ह्या सुरक्षित राहणार नाहीत. सोलापूरच्या या नद्यांचे अस्तित्व सध्या धोक्यात आहे. पोलीस प्रशासनाला आमचा थेट प्रश्न आहे, तुमचे हे लाडके वसूलदार तुमच्या नियंत्रणामध्ये खरंच आहेत का? किंवा त्यांच्या नियंत्रणामध्ये तुम्ही आहात? पगार जनतेच्या करातून घेता, मग सेवा वाळू तस्करांची का करता? जर लवकरच या वाळू तस्करांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस वसूलदारांवर कडक कारवाई झाली नाही तर NGTV मराठी न्यूज या भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांची कारनामे चव्हाट्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. उद्याच्या अंकामध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पोलीस प्रशासनामधील मुख्य दुवा असलेला भाग म्हणजे तो पोलीस वसूलदार आणि त्या पोलीस वसूलदाराचे काळे कारनामे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कशा प्रकारे गॅसचा काळा बाजार चालू आहे त्या काळ्या बाजाराचे पुरावे तुम्हाला आम्ही देणार आहोत. काही वसूलदारांचे त्यामध्ये हात चांगलेच रंगलेले आहेत आणि त्यांची पोचपावती आम्ही तुम्हाला उद्याच्या अंकामध्ये देणार आहोत. यामध्ये विशेष म्हणजे काही धंदेवाल्याकडून सांगण्यात येतं पोलीस प्रशासनाचे वसूलदार आमच्यासोबत भागीदार म्हणून काम करतात, म्हणजेच पार्टनर आहेत, त्यामुळे आमचं कुणीच वाकडं करू शकत नाही. या भाषेत हे धंदेवाले उत्तर देताना दिसत आहेत. खरंच या धंद्यामध्ये पोलीस वसूलदार पार्टनर आहेत का त्याचा उलगडा आम्ही उद्याच्या अंकामध्ये करून दाखवणार आहोत. वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खोटगी, कुंभारी, कारखाना अशा अनेक ठिकाणी जे अवैध धंदे सुरू आहेत त्या सर्व धंद्यांचा उलगडा आमच्या NGTV मराठीच्या रोकठोक या सदरामध्ये करणार आहोत. त्यासाठी आवर्जून पहा उद्याच्या अंकामध्ये, उद्याच्या भागामध्ये पोलीस वसूलदाराचे काळे कारनामे, काळे गोरखधंदे अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर.